मला सर मला समजा मला 91.45 मार्क पडले तर त्याचे 92 होतील का सर? होणार नाहीत. समजा मला 101.97 मार्क पडले तर त्याचे सर 102 होतील का? नाही होणार. ही महत्वाची गोष्ट आहे. किंवा मला 105.30 पडले तर ते 105च होतील का? 105 होतील का? 106 होतील का? नाही. असेच जर 105.30 असतील आपण नाकातच राहतील, 91.45 तेवढीच राहील, तेवढ्याच कट ऑफ मध्ये गृहीत धरलं जाईल. जीएस जो पेपर आहे, पेपर पहिला जो जीएस आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरती 200 मार्क आहेत. एक क्वेश्चन 2 मार्काला आहे आणि याच्यामध्ये 7 विषय आहेत. 7 विषय. आता कुठल्या विषयाला किती मार्क महत्वाचा आहे? चालू घडामोडीवरती याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात. इतिहासवरती याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात. भूगोल या विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात. राज्यघटना याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात. इकॉनॉमिक्स याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात. आणि हा जो आहे 5 मार्काला पर्यावरण आहे आणि सामान्य विज्ञान याच्यासाठी 20 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्कांसाठी हे विचारलं जातं. हे लिहून घ्या. कुठल्या विषयाला किती मार्क येतात हे बघून घेणं खूप गरजेचं आहे. की नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांच्या मनात प्रश्न होता की सर राज्यसेवेची परीक्षा योजना बनवा, याच्यावरती व्हिडिओ बनवा, अभ्यासक्रमाच्या ओळख याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. या व्हिडिओमध्ये आपण जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे जुनं नाव तिला राज्यसेवा पूर्व परीक्षा असं होतं, आता तिचं नाव बदललेलं आहे. तिचं नाव महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे ॲग्री, फॉरेस्ट, इंजिनिअरिंग, अन्न, फूड सेफ्टी आणि राज्यसेवेतले 34 संवर्ग आणि इतर अजून त्या सगळ्यांची मिळून एक संयुक्त परीक्षा घेतलेली आहे. याच्यामध्ये गॅझेटेड क्लास 1 आणि क्लास 2 पदे आहेत गॅझेटेड, आणि जी कंबाईन जी अराजपत्रित आहे नॉन गॅझेटेड, ज्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणतात, जी अराजपत्रित नॉन गॅझेटेड ती वेगळी आहे. ही विद्यार्थ्यांना कळत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ एकदा पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. याच्यामध्ये 2 पेपर आहेत पूर्व परीक्षेला, जीएस आणि सीसॅट. सीसॅट मध्ये फक्त पास व्हायचं आहे आपल्याला. 200 पैकी 66 मार्क घेतले की ते आपण पास होतो त्याच्यामध्ये. पण जीएस मध्ये जितक्या जास्त स्कोर घेऊ तेवढा कट ऑफचे आपण पुढे जाऊ. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण गोष्टी बघणार आहोत की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा या शब्दाचा आहे नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस, गॅझेटेड आणि संयुक्त परीक्षा. आता संयुक्त परीक्षा म्हणजे कशामुळे संयुक्त नाव आलेलं आहे? ॲग्री, फॉरेस्ट, इंजिनिअरिंग आणि अन्न की अजून जे काही वेगवेगळे आहेत आणि राज्यसेवेचे 34 संवर्ग, त्याची मिळून एक परीक्षा घेतली जाते. इंग्रजीमध्ये नाव आहे. परीक्षा योजना आपण बघणार आहोत. जीएस किंवा एकूण पूर्व परीक्षा ही किती मार्कांची असते? 400 मार्कांची असते. जीएस 200 मार्क, सीसॅट 200 मार्क. सीसॅट जो खाली आहे या 200 पैकी फक्त आपल्याला 66 मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे आपण इकडे पास. आणि जर आपल्याला जीएस मध्ये 150 मार्क आहेत आणि कट ऑफ 110 लागलाय, पण आपल्याला सीसॅट मध्ये 200 पैकी 60 मार्क पडले, 66च्या पुढे किंवा 66 मार्क जर पडले नाहीत तर तुमचे जीएसचे मार्काला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे सीसॅट क्वालिफाय आहे हे विसरू नका. चला, समजलंय? याच्यामध्ये पेपर 1 जो आहे तो अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्याचा कोड 514 आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका. ते आपल्याला हॉल तिकीटवर असतं आणि तिकडे आपल्याला टाकायचं असतं. काही प्रॉब्लेम नाही, त्याचं विसरून जा. दुसरा आहे सीसॅट, तो ऑप्शनल आहे, अर्हता कार्य आहे. ऑप्शनल म्हणण्यापेक्षा क्वालिफाईंग आहे, ऑप्शनल नाही, क्वालिफाईंग आहे. 200 पैकी 66 गुण त्याच्यात घ्यायचे. समजलं सर? पहिला पेपर सकाळी 10 ते 12 असतो आणि दुसरा जो सीसॅट आहे तो 3 ते 5 असतो. हॉल तिकीटवर वेळ असतो, त्याच्यामुळे वेळेच्या आधी पोहोचा. हॉल तिकीटवर जो टाइम दिलाय, हॉल तिकीट आल्या लगेच 2 दिवसात प्रिंट करा, त्याच्यावरती बघा टाइम किती आहे आणि वेळेवर पोहोचा. उशीर केल्यानंतर मध्ये येऊ दिलं नाही, मग असं नाही, मग रडण्यापेक्षा आधी प्रॉपर पद्धतीने तिथे पोहोचला तर चांगलं राहील. चला, समजलंय? 2 तास वेळ आहे पहिल्या पेपरला, दुसऱ्या पेपरला 2 तास वेळ आहे. पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न आहेत. बघू काय आपल्याला आहे ते बघायचं. आपल्याला परीक्षा योजना बघायची. 200 प्रश्न, हे 200 गुण आहेत. 100 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न 2 मार्कांना आहे. सीसॅट मध्ये पण 80 प्रश्न आहेत. इथे 100 प्रश्न नाही आहेत, इथे 80 प्रश्न आहेत आणि इथे 200 मार्कांनाच आहे, पण एक प्रश्न 2.5 मार्कांना आहे. वेळ दोन्हीकडे 2 तास, सकाळी 2 तास, दुपारी 2 तास वेळ आहे. वेळ भरपूर आहे, वेळेचं काही प्रॉब्लेम नाहीये. सीसॅट क्वालिफाय व्हायचंय, वेळ भरपूर आहे. जीएस पूर्ण विषय पदवी लेवलचे विचारले जातात, त्यांची जी काठिण्य पातळी आहे ती या लेवलला आहे. याच्यामध्ये सीसॅट मध्ये पहिले जे सिलेबस आता पुढे दाखवणार आहे ते 1 ते 5 मधले पदवीधर आहेत, म्हणजे डिग्रीच्या लेवलचे आहेत. 6 नंबर 10वी लेवलचा आहे आणि 7वा नंबर 10वी आणि 12वी लेवलचा आहे. त्या पद्धतीने आहे. कळलंय? मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हे जीएस आणि सीसॅटचे प्रश्न असतात.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय? लेखी आहे का पूर्व परीक्षा? नाही, MCQ फॉर्मॅटमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. भरपूर जणांना याचा अर्थ कळत नाही. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जिथे असतं तिथे MCQ किंवा ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असतं, हे लिहून घ्या. आणि पारंपरिक आणि वर्णनात्मक जिथे असतं तिथे कन्व्हेन्शनल किंवा रिटर्न फॉर्मॅटमध्ये असतं, हे लक्षात घ्या, हे लिहून घ्या. हे भरपूर जणांना कळतच नाही. हे झालंय आपला परीक्षा योजना आपल्याला क्लिअर झालेली आहे. आता खाली वरी बघूयात, पुढचा भाग बघूयात. सीसॅट खरंच आहे का बाबा? किती टक्के घ्यायचे? दाखवतो, प्रूफ दाखवतो की सीसॅट मध्ये आपल्याला 200 पैकी 66च गुण घ्यायचे. 66 किंवा 66च्या पुढे घ्या, तुम्ही क्वालिफाय झालात. पण दाखवा कुठे लिहिलंय? हे बघा, एक टिप दिली आयोगाने सिलेबस मध्ये की सीसॅट 2 म्हणजे सीसॅट जो पेपर आहे, पेपर नंबर 2 ज्याला सीसॅट म्हणतात, तो क्वालिफाईंग आहे, अर्हताकारी. ज्याला मराठीत बघायचं आहे त्यांनी बघा, तो शब्द आहे. आणि त्याच्यात किमान आपल्याला 33% गुण मिळवणं गरजेचं आहे. मग 100 मधून 33 आणि उरलेल्या 100 मधून 33, 200 पैकी 66. कळलं? त्या पद्धतीनं आहे. चला, हे कळलेलं आहे. जर तुम्ही क्वालिफाईंग झाले तरच तुमचे GS चे मार्क गृहीत धरले जातील, अन्यथा गृहीत धरले जाणार नाहीत, हे त्यांनी दिले. पेपर 1 मधल्याच गुणांच्या आधारे महाराष्ट्राची मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी भरण्यात येईल. जर आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची असेल तर GS चा पहिल्या पेपर मधला GS जो पेपर आहे त्याचाच कट ऑफ आपल्याला क्लिअर करायचा आहे, पण सीसॅट देखील क्वालिफाय करायचं आहे. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला बघायची आहे. काय याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम एकाच गोष्टीला नाही, 5 प्रश्नांना नाही. सीसॅट मध्ये जे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतात तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही. तिथे काय असतं, तिथे पुढे आल्यानंतर सांगतो तुम्हाला. तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. एक तर 0 पडेल, 2.5 पडेल, 1 पडेल, 1.5 पडेल, त्या पद्धतीने 2 पडतील. 0 म्हणजे निगेटिव्ह जाणार नाही. याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. किंवा प्रश्न प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% पेनल्टी आहे. याच्याबद्दल मी डिटेल एखादा व्हिडिओ टाकतो की तुम्ही किती बरोबर आले, किती चुकले, किती नाही सोडवले आणि ते तुमचे मार्क किती, याच्याबद्दल डिटेलच व्हिडिओ टाकतो. सध्या याच्याबद्दल बोलत नाही, पण 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्याच्यामुळे सध्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करूच नका की मग इतके मार्क पडले आणि काय. मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकतो की गुण कसे कॅल्क्युलेट करायचे. फक्त एवढं लक्षात ठेवा, राज्यसेवेला 1 क्वेश्चन 2 मार्कांना आहे आणि सीसॅटला 1 क्वेश्चन 2.5 मार्कांना आहे. समजलं? एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह 1/4 आहे हे लक्षात ठेवा. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आणि सगळ्याच परीक्षेला जवळपास आहे, कंबाईनला पण आहे. त्याच्यामुळं परत आता हे बोलू नका 1/4 नाही. मग नोटिफिकेशन येईल, याच्यात जर बदल झाला असेल तर नोटिफिकेशन आल्यानंतरच हे करायचंय. काही जणांना जुनी माहिती असते की 1/4 आहे राज्यसेवेला, हे बदल झालेला आहे, हे नवीन आहे अभ्यासक्रम, त्याच्यानुसारच मी सांगतोय. सर संपलं. एखादं उत्तर सर मी सोडवलंच नाही, समजा एखादं गोल आहे, समजा आन्सर शीट मध्ये एखाद्या मी गोलच केलंच नाही समजा, तर माझे त्याचे मार्क कटतील का? त्याचे मार्क कटणार नाहीत. म्हणजे एखादं उत्तर अनुत्तरित राहिले, मी समजा 10 प्रश्न सोडवलेच नाही, ते निगेटिव्ह जातील का? जाणार नाहीत. ज्याला तो हातच लावला नाही त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार नाही. पण एकाचे 2 जर केले, गोल केले एका प्रश्नाचे, समजा हे 4 ऑप्शन आहेत आणि या 4 गोल करायचे आहेत आणि इथे मी हे पण गोल केलंय आणि हे पण गोल केलंय, तर अशा वेळेस निगेटिव्ह मार्क त्या प्रश्नाचा जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला माहिती असेल तरच गोल करायचंय. एखाद्या आन्सर शीट मध्ये 2 जागेवरची जर गोल केले तर आपले निगेटिव्ह मार्क पडणार. भले मग तुला उत्तर बरोबर असेल पहिलं, पण तू दुसरं कशाला काळं निळं केलं, त्याच्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल किंवा निगेटिव्ह मार्क जाईल, याच्यातून तुमचा मार्क कट होईल. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही, मी काहीच नाही केलं, ब्लँक सोडून दिलं, असे 10 सोडून दिले, मी काहीच नाही गोल केलं, काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. ओके, एकदा क्लिअर दिसतंय का चेक करूयात. एकदम ओके, क्लिअर आहे. चल, आता हे झालेलं आहे, कळलंय आपल्याला. आणि अर्ध गोल वगैरे नीट गोल करायचंय, ते महत्वाची गोष्ट आहे. चल, आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे. समजा मला मला 91.45 मार्क पडले तर त्याचे 92 होतील का सर? होणार नाहीत. समजा मला 101.97 मार्क पडले तर त्याचे सर 102 होतील का? नाही होणार. ही महत्वाची गोष्ट आहे. किंवा मला 105.30 पडले तर ते 105च होतील का? किंवा 105 होतील का? 106 होतील का? नाही. अशाला असेच जर
105.30 असतील, अपूर्णांकातच राहतील, 91.45 तेवढीच राहील, तेवढ्याच कट ऑफ मध्ये गृहीत धरलं जाईल. त्यांनी इथंच दिलंय की काय, वरील कार्य पद्धतीचं अवलंबन करून अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात जर असेल तर ती अपूर्णांकातच राहील, त्याला पूर्णांकात घेतलं जाणार नाही, हे स्पष्टपणे त्यांनी दिलंय. त्याच्यामुळे या गोष्टीचा त्या आधारे करण्यात येईल, ही गोष्ट लक्षात घ्या. चला, आता मी बघितलंय, सांगितलंय तुम्हाला, परीक्षा योजना आता पूर्णपणे झालेली आहे, पूर्ण परीक्षा योजना झालेली आहे. आता आपण जीएस जो पेपर आहे, पेपर पहिला जो जीएस आहे, त्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती 200 मार्क आहेत, एक क्वेश्चन 2 मार्काला आहे आणि याच्यामध्ये 7 विषय आहेत. 7 विषय. आता कुठल्या विषयाला किती मार्क महत्वाचं आहे? चालू घडामोडीवरती याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात, इतिहासवरती याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात, भूगोल या विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात, राज्यघटना याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात, इकॉनॉमिक्स याच्यावरती 15 प्रश्न विचारले जातात आणि हा जो आहे 5 मार्काला पर्यावरण आहे आणि सामान्य विज्ञान याच्यासाठी 20 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्कांसाठी हे विचारलं जातं. हे लिहून घ्या, कुठल्या विषयाला किती मार्क येतात हे बघून घेणं खूप गरजेचं आहे. की ज्या चालू घडामोडी 15 प्रश्न, प्रत्येकालाच 15 प्रश्न आहेत, फक्त पर्यावरणाला 5 प्रश्न आहेत आणि चालू घडामोडीला 20 प्रश्न आहेत. याची बेरीज केली तर बरोबर 15 15 30 आणि 30 60 80 आणि हे 20 100 प्रश्न व्हायलेत. समजलंय? हे खूप महत्वाची गोष्ट आहे की कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात हे आपल्याला आहे आणि हे लेटेस्ट जो पेपर आहे त्याच्यातून हे बदलतं एखाद्या वेळेस, त्याच्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता याची बुकलिस्टचा व्हिडिओ कुठे आहे? तर याचा बुकलिस्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेला आहे. मग भारतीय राज्यघटना चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे, राज्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी त्याबद्दल आपल्याला करायचं आहे. पण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपल्याला इतिहासमध्ये भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह त्या पद्धतीने आहे. महाराष्ट्राचा कमी प्रश्न विचारायला लागलेत आता 23 पासून, पण तेवढ्या जास्त डीपमध्ये नाही. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पण आहे, पण या सिलेबसमध्ये नाही. त्याच्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पण आपल्याला करायचा आहे. तो फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे, इतरत्र नाही. भूगोलमध्ये आपल्याला भारताचा करायचा आहे, जगाचा करायचा आहे, प्राकृतिक भूगोल करायचा आहे, नंतर महाराष्ट्राचा करायचा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर राज्यघटना पण आपल्याला पूर्ण हे या सिलेबसनुसार करायची, की याची लिस्टच आहे, या सिलेबसवर आपल्याला तेवढं कळत नाही. अर्थशास्त्रामध्ये पण एक लिमिटेड 15 ते 20 टॉपिक आहेत, त्याच टॉपिकवरती प्रश्न येतात. पर्यावरणमध्ये हे 3 आहेत, घोरपडे सरांचं पुस्तक असेल आणि आपलं स्टेट बोर्ड असेल 11वी 12वी त्याच्यात आहे. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, काही प्रमाणात बॉटनी आणि हायजीन, त्या पूर्ण 5-7 विषय असे आहेत, त्याच्यावरती सामान्य ज्ञानामध्ये प्रश्न विचारले जातात. पूर्ण ओळख झालेली आहे. बुकलिस्टचा व्हिडिओ टाकलाय, बुकलिस्ट प्रॉपर पद्धतीने सांगितलेली आहे, बघून घ्या. चला पुढे जाऊयात आपण. आता याची जे बॅचेस तुम्हाला जर लावायचे असतील तर आपली बॅचेस पण याच्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या ऍप्लिकेशनला जाऊन 2025 इतरत्र ज्या बॅचेस आहेत, सब्जेक्ट वाईज पण बॅचेस स्टेप बाय स्टेप उपलब्ध आहेत, त्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. अगदीच तुम्हाला वाटलं की मला नाही समजत तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 21 44 24 36. या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. बॅचेस बद्दल किंवा इतर जे काही तुमच्या मनातले प्रश्न असतील त्याच्यावरती मी 100% रिप्लाय देणार. व्हॉट्सअपला मेसेज करा. चला पुढे काय, पुढे याच्यामध्ये काय की हे तर बाजूलाच राहू द्या. डिसिजन मेकिंग जे आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, त्याचे 5 प्रश्न असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. याच्यामध्ये जवळपास 10 उतारे असतात, 1 ते 10 मध्ये. त्याच्यातला 9वा जो उतारा आहे, 10वा जो उतारा आहे तो मराठीमध्येच असतो. 9वा उतारा जो आहे तो मराठीमध्येच असतो आणि 10वा जो उतारा आहे तो फक्त इंग्रजीमध्ये असतो. इतर 1 ते 8 मधले उतारे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतात. प्रत्येकी जवळपास आजपर्यंत ॲव्हरेज एका उतार्यात म्हणजे 1 ते 5 मध्ये 5 प्रश्न असतात आणि एक क्वेश्चन हा 2.5 मार्कांना असतो. याच्यामध्ये 50 प्रश्न हे उतार्यावरती असतात. कुठे लिहू रे? इथे लिहितो. ओके, चला इथे लिहितो. 50 प्रश्न हे उतार्यावरती असतात, 25 प्रश्न ही मॅथ आणि रिझनिंग वरती असतात आणि 5 प्रश्न ही डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतात. की झाले रे 50 आणि 30 80. 50 हे गणित आणि बुद्धिमत्ताचे 25 आणि 5 डिसिजन मेकिंगचे 80. एक प्रश्न 2.5 मार्काला असतो. 80 गुणिले 2.5 करा 200 होत आहे. स्पष्टपणे समजलंय. जीएस 100 प्रश्न 200 मार्क, सीसॅट 80 प्रश्न 200 मार्क. जीएस मध्ये 1 प्रश्न 2 मार्काला, सीसॅट मध्ये 1 प्रश्न 2.5 मार्कांना. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सेम 1/4 आहेच.
त्याच पद्धतीने आहे. फक्त डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्याच्या 5 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. त्याच्यामुळे ह्या सिलेबस बद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. आता सीसॅट बद्दल डिटेल असा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलाय. 30 दिवसांची स्ट्रॅटजीचा व्हिडिओ आता अपकमिंग काही दिवसांमध्ये मी टाकेल. त्या 30 दिवसांमध्ये नक्कीच त्या गोष्टी सगळ्या वर्क होतील. आणि टेस्ट सिरीजमध्ये आपली टेस्ट सिरीज पण उपलब्ध असते. टेस्ट सिरीज जर लावायची असेल तर आपलं ऍप्लिकेशन स्वराज्य अकॅडमी ओमसर हे डाउनलोड नक्की करा. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. म्हणजे त्याच्यात सीसॅटची पण तयारी होते आणि जीएसची पण तयारी होते. समजलंय? तर याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे. बाकी यांचा दर्जा वगैरे हे बघत बसण्यापेक्षा स्पष्टपणे सीसॅटच्या मागच्या 5 वर्षांचे पेपर प्रिंट करायचे आणि चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आणि एक लईच कळत नसेल तर सीसॅटचं एखादं बुक असतं ज्याच्यात उतारे असतात. गिल्डा सरांचा आहे किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा आहे. त्याच्यातून तुम्ही हे करू शकता. त्याच्याबद्दल ते निश्चिंत राहा. समजलंय? म्हणजे सीसॅट बद्दल. आणि हे जे आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न येतात. त्याच्यात सचिन ढवळे सरांचं पुस्तक दोन्ही गणित आणि बुद्धिमत्ताचं घ्या. म्हणजे तुम्हाला एक क्वालिफाईंग होण्यासाठी सोपे गणित करा, जास्त अवघड करू नका. आणि डिसिजन मेकिंगसाठी पण जुने प्रश्न जास्तीत जास्त बघा. त्याच्यावरती कसे निर्णय आलाय, कुठल्या याला 2.5 मार्क पडलेत, कुठे 2 मार्क पडलेत, 1 मार्क कशाला आहे ते आहे. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूबला येत राहतील. आणि जे बॅचेसमध्ये पण आपण एक अप्रोच बिल्डिंग सीसॅटसाठी आणि पूर्ण जीएसची टीचिंग बॅच उपलब्ध आहे. त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती परचेस करू शकता. किंवा मग खालील नंबर दिलेला दिसतच असेल त्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आता पूर्ण हा सिलेबस जो आहे हा 7 डिसेंबर 2022ला दिलेला आहे. त्याच्यामुळं निश्चिंत राहा. याच्यात काही अपडेट झाली असेल तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन नक्कीच येईल. पण ऑफिशियल वेबसाईटमधून आयोगाचे पेपर प्रिंट करा आणि फायनल कीनुसारच ते वाचायला सुरुवात करा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जीएसचे प्रश्न असतील किंवा सीसॅटचे असतील उलट्या पद्धतीने जा. समजा आता 13 पासून पॅटर्न हा सुरू आहे. शेवट समजा आज 2023ला हा व्हिडिओ आहे तर 2024चा हा व्हिडिओ आहे तर 2023चा प्रिंट करा. 24चा झाला असेल तर तो प्रिंट करा. आता नंतर होईल. सध्या आजच्या तारखेला नाही होणार. नंतर होईल तो. मग 22 म्हणजे 23 पहिल्यांदा हे प्रिंट करा. 2023चा पहिल्यांदा प्रिंट करा सीसॅट. नंतर 22 म्हणजे उलट्या पद्धतीने जा. 21 या पद्धतीने जा. असे 5 वर्षाचे कमीत कमी सीसॅटचे सोडवा. आणि जीएसचे पण उलट्याच पद्धतीने जा. आणि अशाच पद्धतीनं प्रश्न वाचा. म्हणजे लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला कळेल. किंवा पहिल्यापासून जरी 13 पासून जरी करत असाल तरी देखील हरकत नाही. पण ओल्ड पॅटर्न असेल शेवटच्या 5 प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला लेटेस्ट जीएसचा पॅटर्न आणि लेटेस्ट सीसॅटचा पॅटर्न कळतो. त्याच्यावरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला पूर्ण अप्रोच बिल्ड होतो की कशा पद्धतीने मी अभ्यास करतोय किंवा कशा पद्धतीने नाही. येणाऱ्या 2025 साठीची बॅच आपली सप्टेंबर महिन्यात 16 तारखेला सुरू होणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. पूर्ण डिटेल टू द पॉइंट एकदम बॅच आणि इकॉनॉमिक्सची स्पेशल सब्जेक्ट वाईज बॅच 16 सप्टेंबर 2025ला होणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअपला मला मेसेज करून ठेवा. लिमिटेड विद्यार्थ्यांची सुपर 30 बॅच ही 2025 साठी होणार आहे. पूर्ण टू द पॉइंट पर्सनल लेवलला याच्यात मेंटरशिप असेल. एकदम महत्त्वाची गोष्ट ही अपडेट आहे. तर अजून तुमचे जे काही प्रश्न या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या ओळखीबद्दल असतील तर युट्यूबला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. अगदीच वाटतं कमेंट करावं वाटत नसेल तर मला व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकता. आणि कॉल जर करायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा की मला बोलायचं आहे. त्यावेळी मी तुम्हाला वेळ देईल. त्यानंतरच बोलू शकता. व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी सर्वांना रिप्लाय देतो दिवसभरामध्ये किंवा 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत मॅक्झिमम. जर बिझी असेल एखाद्या बाहेर कुठे गेलो असेल तर 48 तासाच्या आत मी रिप्लाय देतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा याच युट्यूबच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर पुढच्या अशा जबरदस्त व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.